ज्या शोक प्रस्तावासाठी आपण सर्व लोक एकत्रित आहोत, कधीच कल्पना केली नव्हती की अशा प्रकारचा शोक प्रस्ताव वादळ मनामध्ये तयार झालेला आहे। कारण आज सभागृहामध्ये ज्या शोक प्रस्तावासाठी आपण सर्व लोक एकत्रित आहोत, कधीच कल्पना केली नव्हती की अशा प्रकारचा शोक प्रस्ताव हा आपल्याला या ठिकाणी त्याच्यावर व्यक्त व्हावं लागेल। खरं म्हणजे सहज बाजूला नजर गेली तर नेहमीच खुर्चीत दादा असायचे आणि सभागृहामध्ये तर सुरुवातीपासून तर रात्री उशिरापर्यंत कितीही काळ सभागृह चाललं तरी आपल्या जागी बसलेले दादा हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळायचे। आज दुर्दैवाने ते आपल्यामध्ये नाहीत, याची निश्चितपणे खंत आहे। खरं तर यावर्षी दादांनी 12वा अर्थसंकल्प मांडला असता, पुढच्या वर्षी 13वा अर्थसंकल्प मांडून बॅरिस्टर शेषरावजी वानखेडे यांचा जो विक्रम आहे त्याची बरोबरी केली असती आणि कदाचित पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक अर्थसंकल्प मांडणारे अर्थमंत्री म्हणून दादांचं या ठिकाणी कार्य राहिलं असतं। पण अचानकपणे दादा आपल्यातनं निघून गेले आणि यावेळी हा अर्थसंकल्प मांडण्याची जबाबदारी या ठिकाणी माझ्यावर आली।